एका हिरव्या गर्द जंगलात सर्व प्राणी आनंदाने आणि शांततेत राहत होते. पण ही शांतता फार काळ टिकली नाही. कारण जंगलात आला एक गर्विष्ठ आणि बलाढ्य सिंह. तो दररोज एका प्राण्याला मारून खात असे. सगळे प्राणी त्याच्या भीतीने थरथर कापत असत. एक दिवस सगळे प्राणी एकत्र जमले. त्यांनी ठरवलं, आता असं चालणार नाही, आपल्याला काहीतरी युक्ती काढावीच लागेल. ते सर्व सिंहाकडे गेले आणि म्हणाले, राजा, रोज आम्ही तुमच्याकडे एक प्राणी पाठवू, पण कृपया इतरांना मारू नका. सिंह म्हणाला, ठीक आहे, पण जर कोणी उशीर केला तर मग सर्वांनाच खातो. काही दिवसांनी सशाचा नंबर आला. ससा खूपच शहाणा होता. त्याने ठरवलं, ही संधी वापरून सिंहाचा गर्वच मोडायचा. ससा मुद्दाम वेळ घालून सिंहाकडे गेला. सूर्य डोक्यावर आला तरी तो पोहोचला नाही. सिंह गरजला, कुठे होतास एवढा वेळ? आता तुझा शेवट आलाय. ससा म्हणाला, राजा, वाटेत एक दुसरा सिंह भेटला. त्याने मला अडवलं आणि म्हणाला, हे जंगल त्याचं आहे. हे ऐकून सिंहाचा राग उडाला. तो ओरडला, कोण तो दुसरा सिंह? दाखवतो त्याला त्याची जागा. ससा सिंहाला विहिरीजवळ घेऊन गेला आणि म्हणाला, राजा, तो सिंह इथेच आहे, आत बघा. सिंहाने विहिरीत पाहिलं. त्याला त्याचंच प्रतिबिंब दिसलं. पण त्याला वाटलं, हा खरोखर दुसरा सिंह आहे. सिंह गरजला, विहिरीतल्या सिंहाला टक्कर देण्याचा प्रयत्न केला आणि रागाच्या भरात विहिरीत उडी मारली आणि बुडून गेला. ससा हसत हसत जंगलात परत आला. सगळे प्राणी आनंदाने ओरडले, शाब्बास ससा, तू आपल्या अक्कलने सिंहाचा गर्व मोडला. या गोष्टीतून आपण काय शिकतो? अक्कल मोठी की ताकद? नक्कीच अक्कल.